कशात मित्रांनो, मी तुमचा मित्र गिरीश, मी तुमचा मित्र शिवराज, मी तुमचा मित्र निशांत. तर भावांनो आपल्या मित्रांनी नवीन हॉटेल स्टार्ट केलंय, त्याचं अजून काम चालू आहे, तरी पण आपण बघायला चाललोय. तर बघूया ते हॉटेल कसं आहे, काय आपल्या भाऊचं नवीन हॉटेल बरं का. तर आपल्याला बघायचं आहे ते कसं आहे, काय वातावरण वगैरे कसं आहे, तिथं काय टाकणार आहे, काय करणार आहे हे बघायला चालू आहे आपण. आता आपण चालू पहिले पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेऊया आणि मग भेटूया डायरेक्ट पेट्रोल पंपावर. आपला तर मित्रांनो आपल्याला भेटलेला आहे तनिष आबा ज्ञानेश्वर दादा आहे. मी या पंपावर पण काम केलेलं आहे मित्रांनो, 8 दिवस नाही 15 दिवस. हा माझा मित्र आहे. आता गाडीत पेट्रोल टाकून घेऊ आपण. ये क्या है? विषय काय भाऊ हा मस्त राहा. शिवराज भाऊ आमचा पेट्रोल टाकतोय. ती गाडी बनवते माहिती. टाक रे व्यवस्थित पेट्रोल टाका, साठा मारलात पाय. 0 आमची शिवराज भाऊ पेट्रोल टाकताना झालं का टाकलं? लॉलीपॉप तसाच घेतलाय त्यांनी. मी काटा मारलाय बरं का, लय मोठा काटा मारलाय. चला तर पुढे जाऊ. तर भावांना आपण पेट्रोल टाकलंय ना, आपण चाललोय आता डायरेक्ट हॉटेलवर. हे हॉटेल हे आहे पेट्रोल पंप. काय रे पेट्रोल तू काय काटा मारला का स्वतः? हो हो काटा मारलाय बघ. तर चला जाऊया पुढे. Ladies and gentlemen, introducing तर मित्रांनो हा रोड आठवत असेल तुम्हाला, हा इथला. तर मागच्याच आपण इथं ऑफ रोड बोलायचं या रोडला, म्हणजे खूप खड्डे, खूप असं खड्डे आणि किचकिच होते या रोडला. पण आता भाई एवढा 1 नंबर रोड झाला आहे एकदम. कारण टिरी डायरेक्ट कसं 1 नंबर झाला आता रोड. हा स्ट्रेट बनवला त्यांनी. इथे लोकांना पण चांगलं झालंय. लॅम्बोर्गिनी चालत. लॅम्बोर्गिनी आणायची का? हे बघा रोड पाऊस वगैरे. डेव्हलप होतोय आता हळूहळू. थोडंफार सिटी वगैरे नाही, ती काय जास्त दिवस दिसणार नाही. ती पण आता चालली त्याला हळूहळू. कारण की आपला नेहमीचा बांधणं चालू होते. आपला नेहमीचा रूट आहे ना आपला. हा नेहमीचा रूट आहे. मग आपण ज्या पुढच्या 5 वर्षांनी येऊ तर इथं काय दिसल? भावांना आता आपण लागले त्र्यंबक रोडला. तर कुठे त्र्यंबकला, कुठे त्र्यंबक रोडला आहे तिथंच कोणतं तरी गाव आहे वाटतं. त्या गावामध्ये घेतलंय त्यांनी. आपण तेच बघण्यात चाललंय. आता आज तर भरपूर गर्दी दिसती, तरी बघूया काय काय. शनिवार आहे आज, शनिवार. नाशिक MIDC ला सुट्टी राहते. हे बघा महादेवाची पिंड. महादेवाची पिंड, श्रीराम महादेव.
भावांना आता आपण इथं कोणत्या तरी गावाच्या तिथं पोहोचलोय. गावाचं नाव काय रे? बेलगाव टाका. बेलगाव ढगा हे नाव आहे. इथं माघारी महाराजांचं आहे. तर भावांना आपल्याला इथून मध्ये जायचं आहे. आय थिंक तो विचारतोय, निशांच्या पप्पांना कॉल करून विचारतोय काय काय नाही. हे एका याच्या पुढचं गाव आहे, तेच आठवत नाही. तेच आठवत नाही. तर भावांना इथं या गावात फ्री मध्ये छावा पिक्चर दाखवलाय. हॅलो हे बघू शकता मित्रांनो, आपल्याला आहे ना जे आता थार रॉक्स क्रॉस झाले ना, तो म्हणजे आपला सबस्क्रायबर होता, त्याने आपल्याला ओळखून घेतलं म्हणून त्याने गाडी थांबवली होती. तो कंपनीत काम करतो महिंद्राच्या, तो गाड्या पास करतो, पण मग त्याने आपल्याला ओळखून घेतलं. त्यांनी तो आपला म्हणे एकदा थांबा ब्लॉग बघितला होता इथला, कारण की आम्ही एकदा 2-3दा थारचे व्हिडिओ टाकलेले हा, आणि त्यांनी नाही का मला ओळखून घेतलं, आम्हाला ओळखून घेतलं लगेच. ते लगेच आमच्यासोबत थांबले, त्याने आमच्यासोबत पण फोटो काढले, आम्ही पण थारसोबत फोटो काढले. ते फोटो पण तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओच्या शेवटी. तर चला डायरेक्ट आता भेटू आपण हॉटेलवरच. पण इथेच आहे ना, पण हेच गाव आहे. हेच गाव आहे का? इथून पुढे जायचंय का? तर भावना हेच गाव आहे, चला इथून पुढं चला. भावांनो, आपल्याला एकदम जुनी आठवण आली की पहिले मी लहान होतो तेव्हा मी यांच्यासारखे गोटे गोटे खेळायचो. म्हणजे आता खेळतो पण कधी कधी, पण आता आमच्या इकडे कोणी खेळतच नाही. आता ते सिटी मधलं म्हणजे कोणी खेळतच नाही. आता हे कसं गाव आहे, इकडे भरपूर डायरेक्ट खेळता. पण मजा आली बघूनच, असं डायरेक्ट जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पहिले 5वीला का 6वीला असताना खेळायचो. डायरेक्ट माझ्याकडे 3-4 भरण्या भरून होत्या डायरेक्ट. माझ्याकडे पण 2 बरण्या भरून नुसते हंटर होते. मजाच वेगळी होती तेव्हा. घरच्यांची इथं वीट भट्टी, घरच्यांची फोटो बोलून सांगायचं खेळायला चाललो आणि गोट्या डस करून आणायच्या. भावानं आपल्याला फायनली मिळालं आहे निशांत हॉटेल. हे बघा पुढं, एक्झॅक्ट पुढं निशांत हॉटेल आहे. हे हॉटेल ते म्हणताय हेच आहे का? पण हे हॉटेल आहे. इथं आले तुम्हाला सगळं दाखवतो, बघू आपण. तर भावांना आपल्याला भेटलं आहे हॉटेल. तर हे हॉटेलचं मेन गेट. तर त्याच्या एकच समोर एक विहीर आहे, ती पण काय खोल असेल वगैरे. आजूबाजूला एकदम शांती. आणि हे आपलं एंट्री गेट चालू होतं इथून स्टार्ट आहे. तर हे बघू शकता, इथून स्टार्ट. इथून तिकडे पण हा हॉटेलचाच भाग आहे. ते तिथपर्यंत जे शेवटपर्यंत दिसतंय तिथपर्यंत हे सगळं भेटून जाईल हॉटेलमध्ये. वरून हे स्टार्टिंग इथं बसण्यासाठी वगैरे करणार आहे वाटतं. तर आपण हॉटेल बघूया पहिले. ही आपली गाडी, ते बघू शकता. तुम्ही फक्त एन्जॉय करा, काय काय नाही बघू शकता. हे सगळं अजून कामच चालू इथलं. हे बघू शकता बैलगाडी वगैरे. चल पुढं पुढं बघू ना काय काय. चल रे निघू. हे गव्हाचं शेत आहे एक्झॅक्ट समोर हॉटेल, या हॉटेलच्या या साईडला. आणि त्या साईडला काय आहे? पेरूची बाग आहे. ते तिकडे पेरूचे बाग आहे, आणि त्याच्या तिकडे आणि जैन मंदिर आहे. त्याच्या पुढे जैन मंदिर, आणि त्याच्या बाजूला एक आंब्याचे बाग आहे. तर बघू शकता काय व्ह्यू आहे भाई. लोक हे झोके वगैरे सगळे सगळं. तर हे बघा हॉटेल एकदम असं झाडांमध्ये. तर अजून थोडं वाईब आहे इथं खूप. बाजूला पाण्याची नदी आहे, नदी तिकडं ते झरण्यासारखं थोडं झरा झाला आहे. आहे, पण सगळं पाण्याचं पाणी आहे. हे काय किचन राहील का? हे काय रे? इथे चिकन राईस बनवायचा, चिकन मटन चिकन विंग्स. कामच चालू आहे. अजून कामच चालू आहे ना. याच्या पाठीमाग काय? हा नाला आहे छोटासा आपलं ओढ टाईप ओढ. बाजूला विहीर आहे. हा इथं अजून एक विहीर आहे. नाही रे, इथं अजून एक विहीर भेटला आपल्याला. 2 विहीर, एक पुढं विहीर आहे आणि एक इथं विहीर आहे. पुढे पुढे एक्झॅक्ट हॉटेलच्या समोर पण एक विहीर आहे. तुमची पण दाखवली का मग? हा पाणी आहे का रे? विहीर पण मजबूत खोले नाही तिकडे पाणी काय रे. इथं बंद करावं लागेल मग डायरेक्ट. नाही रे, वरतून जाळी. ही मासे एक गिरीश थांबा, मी एकदा भेटा. काही करू नको रे. इथं काय ते फुलांचं वगैरे सगळं. चला आपण थोडं पुढे जाऊया. पण ते उचापात्या काढते पाण्याची खेळ नंबर. टाकतोय काय डायरेक्ट मग बापाचंच हॉटेल. चला 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 पुढे जाऊया.
हे बघू शकता, हे झालं किचन. याच्यामध्ये पण आहे वाटतं नाही का? या याच्यामध्ये किचन बंद आहे. किचन किचन आहे इथं काही नाही, लोक पळून जातील डायरेक्ट. हे इकडून बी एवढं हे किचनचा पार्ट झाला. इथं लोक बसतील या साईडला. इकडे गाय पण आहे, बैल बैल आहे. इथे एक बैल पण आहे. इकडं मोकळं आहे थोडं. इकडे वॉशरूम, इकडे वॉशरूम वगैरे, बेसिंग वगैरे. इथं हे किचनचं आहे सगळं. लाईट बिल येणार आहे का? आणि इथं काय करायचं? इथं इथं आपले रूम्स आणि परमिट नसतं का? म्हणजे रूम द्यायचे काही. नाही रे, ते नाही का, आपल्याला family special special- बसते तसं काहीतरी. आणि इकडं इकडे ते आपलं स्टोअर सारखं आहे. स्टोर आपलं गहू किचन, गहू तांदूळ ते ठेवायचं इथं. ठेवायला इथं. चूल मांडली तर चूलचे लाकडं ठेवायला. हा मग चल पुढं. पुढं झोक्यावर खेळून चाल ना. मंदिर पण अजून- गणपती बाप्पाचं बनवणार आहे का रे? हे रामफळचं झाड आहे. रामफळ आहे तिथं. रामफळचं झाड आहे. रामफळचं झाड आहे रे. तर भावांना रामफळ ते पण अजून पिकलं नाही. ते पिकल्यावरच कळलं आपल्याला. तर भारी आहे. इथं मंदिर पण आहे. मंदिर आपण कदाचित गणपती बाप्पाचंच बनवू शकतो. हा, कारण मंदिर आहे. गणपती बाप्पाच आहे. अजून काहीच बांधलं नाही, तरी पण इथं गणपती बाप्पांची मूर्ती एकदम भारी. तर बघू शकता गाय मारते. आपण एक गाय पण आणली. तो बैल पण आमचा माग म्हणजे असा करत होता. गाय आलेली आहे. एक गाय आली यांची ती. झोक्यावर खेळून आपण. बैल आळ पण आहे काय? हॉटेल अंजली तर बघू शकतो हॉटेल अंजनी रेस्टॉरंट. तर भावना आपल्याला नाव पण फिक्स झालंय. अरे हॉटेल अंजनी या पूर्ण हॉटेलचं नाव आहे. हॉटेल अंजनी आणि रेस्टॉरंट. हॉटेल अंजनी अँड रेस्टॉरंट प्रायव्हेट. तर चला एक तुम्हाला एक झलक दाखवून देतो सिनेमॅटिक्स मध्ये, तेवढी एन्जॉय करा फक्त. Ladies and gentlemen, introducing मित्रांनो आपण तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय केले असतील तर बघू शकता. इथं गव्हाचं शेत आहे. इथं आजूबाजूने आंब्याचे झाड आहे. इथं आहे बघा आंब्याचं झाड, चिकूचं झाड, अजून कशाचं झाड आहे रे, परत आहे बा परत चिकूचं, आंब्याचं असं. नंतर इथं पूर्ण गव्हाची शेती आहे हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर. हे पण त्यांचंच आहे. ते बा आपला शिवराज भाऊ येतोय मागून. आपण इथं या साईडला एक मंदिर आहे वाटतं, ते बघायला चाललोय. इथं बसायला पण स्पॉट भारी आहे. इथं बसून फोटो पण एक नंबर येतील, क्लॅरिटी पण भारी आहे, ही जागा पण वातावरण पण चांगलं आहे. हिवाळ्यात मजा येईल इथं. आणि काय सांगू तुम्हाला, जागा एक नंबर निवडली काकांनी, काही म्हणा. हे बघू शकता, हे बाय चिकू, छोटे छोटे चिकू याला बघू शकता. तर भावांना आपण पुढे जाऊन बघूया काय आहे काय नाही. पुढे चाललंय आता सध्या आम्ही, पुढे जायचं ना मग. तर चला पुढे जाऊ. आपल्याला पेरूचा बगीचा लागलाय पूर्ण एरियात. पेरू या साईडला पेरू. आणि त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे पण काहीतरी कसं आंब्याचं होतं ना, आंब्याचे पण बगीचा वाटते इथं. हे आंब्याचे झाड आहे. आता काय उन्हाळा लागला का डायरेक्ट निशांच्या हॉटेलवर डायरेक्ट. छोटे आंबा बाय आहे की याला आंबे. मग हे काय छोटा आंबा आहे बाय. छोट्या छोट्या कैऱ्या पण यायला सुरुवात झाल्या भावांनो. लवकर विजिट करा. लवकरात लवकर आपल्या भावाचं visit करा. ऑन या. टॉप डायरेक्ट बिझनेस.
या खाली साईडला इकडे कांद्याची पात वगैरे कांद्याची पात वगैरे डायरेक्ट दूर दूर पर्यंत त्या हॉटेल सोबत भेटलेले आहेत. मोकार पैसा खर्च करणं चालू आहे डायरेक्ट. पैसा आहे तेवढा. डायरेक्ट बिझनेस स्वतःचं उभं करणं पण लय मोठी गोष्ट आहे भावांनो. पार्टनरशिप मध्ये हा तरी बी मी निशान. या करू आपण. चलो पुढं काय तेच आहे कांद्याची पात. कांद्याची पात वगैरे का अंड्याची पात. कांद्याची पात कांद्याची तर बघा भावांनो एवढे कैऱ्या कधी तुले काही रे नाही त्या एवढं लवकर अजून सीझन चालू कुठून झालाय. हे करे मंदिर. तर इथं पुढं बुद्धांचं मंदिर आहे आहे काय आणि इकडून तिकडून सगळं सगळं हे दाखव ना एकदा ते झाडापासून आपलं. इकडून रस्ता. हे जे पुढचे झाड दिसतंय ना मोठे 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 ती बॉर्डर आहे तिथून तर डायरेक्ट हॉटेल टेकडीचं ते तिथलं हॉटेल तिथपर्यंत सगळं निशानंदेंचं आहे. सगळं आपलंच आहे. आपलंच म्हणू आपण कायला. आपलं म्हणजे मित्राचं तुमचंच हे म्हटलं, झालेलं आहे आपलंच रे. राहिलं ते. डायरेक्ट चलो. बघू शकता आता काय मंदिरात. मंदिरात नाही आपण इकडे जाऊ ना इकडे काय बघून येऊ. मग इकडूनच त्यात वाटेत छोट्या छोट्या कैऱ्या छोट्या छोट्या गोट्या. अजून कैऱ्या येत आहे भाई आताशी आंबे कैऱ्याचे आंबे जेव्हा होतील तेव्हा किती भारी लागतील. गोड गोड. सगळ्यांना माझ्याकडनं 2-2 भरपूर आंबे इथं आंब्याचे भरपूर झाड आहे म्हणजे आता उन्हाळ्यात फुल मजा राहील. सगळ्यांना माझ्याकडनं 2-2 किलो फ्री आंबे. निशा भाईकडून कोण सगळ्यांना लावा 2-2 फक्त किलो. बाई, सर्वांना बाई, म्हणजे फक्त मला आणि गिरीशला. हा हे बघ आणि आमचा एक अजून मित्र आहे रोहित नावाचा त्याला. नको नको तो आम. कच्ची. ही कैरी मस्त आहे रे. तोडू नको तोडू नको तोडू अजून, नको तोडू नको. चीक निघल सगळा कैरीचा. चला चला पुढे जाऊया. चिक्कू पण आलेलं पण चिकू पण पिकले नाही पिकलेलं हे बाई रिकामा अजून वावर आहे. पिकणारच नाही रिकाम आहे वावर इथं आहे, हे लावणं चालू आहे काय रे पुढं गवत गवत आहे. हे अंड्याची पातेल ती. आणि इकडे पात इकडे कांद्याची पात इकडे आहे. हे काय? हे असंच गवत. आहे, जंगली गवत. जंगली गवत आहे. ते याचं उगतंय आता. हे तिकडे बी कुठं आपलंच आहे का त्या जायचं? साईडला? जायचा रस्ता कुठे? तिकडनं चला. अरे साफ करायचं बाकी थोडंफार. हा का? मग हे सगळं साफ करणार आहे का भावांनो इथं हॉटेलच्या सगळ्यात लास्टला बुद्धांचं मंदिर आहे तर बघू शकता. निशांत जाऊ दे नको खोलू परत कुठं खोलशील परत लावशील. इथं बुद्धांचं मंदिर आहे. हे झाडं दिसतं ना एवढे सगळे बॉर्डरचे इथून डायरेक्ट जिथून आपण आलो तिथपर्यंत सगळं यांचंच आहे हॉटेलचं. तर बघू शकता लोकांना किती मजा येणार आहे इथं. वाटल्यास आपण इथं झाडांच्या आजूबाजूला सुद्धा बाकडे वगैरे टाकून बसू शकतो. तर चला आपण तिकडे जाऊया परत हॉटेलवर. भावांना आपल्या भावाचं हॉटेल आपल्याला लय आवडलंय तर तुम्ही बघितलं असेल तर कसं आहे काय 2-3 महिन्यात काम इथलं होऊन जाईल आणि मग व्हिजिट करा तुम्ही या हॉटेलला. आपण हॉटेलचं ओपनिंगच्या नाव टायमाला आहे ना ओपनिंगच्या टायमाला आपण फुल धमाका घालून टाकू. धमाका घालून टाकू. वरून हॉटेलचं नाव काय अंजनी हॉटेल अंजना अंजनी अंजना फार्म. अंजना किंवा अंजनी या दोघांपैकी एक ठरवणार आहे. अंजनी अंजनी. तर अंजनी फार्म आहे. भावानं तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आपल्याच भावाचं चॅनल आहे. तर मी तुमचा मित्र गिरीश. मी तुमचा मित्र शिवराज. मी तुमचा मित्र निशांत. तर भावांनो आवडलं असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तर बोला जय हिंद जय महाराष्ट्र.